हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर आज आपण बघणार आहे अल्डेहाइड आणि कीटोन. तर अल्डेहाइड आणि कीटोन म्हणजेच काय, तर कार्बोनिल ग्रुप असतो, एकामध्ये आर ग्रुप असतो, तर एकामध्ये 2 आर ग्रुप असतात. ओके, अल्डेहाइड म्हणजे काय, ॲटलिस्ट 1 हायड्रोजन बॉन्डेड टू द कार्बोनिल कार्बन, दिस इज नोन ॲज अल्डेहाइड. And second one is ketone is in which 2R group attached to carbonyl group is known as ketone. Then carboxylic acid and amides are tuned in next chapter. आणि नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी अल्डेहाइड काय असतं आणि कीटोन काय असतं हे आपल्याला बघायचं आहे. नंबर 1, कार्बोनिल ग्रुप इज पोलर और नॉन पोलर. आता सांगितल्याप्रमाणे इथं खाली बघा, पोलॅरिटी आणि नॉन पोलॅरिटी म्हणजे काय असतं की जे 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत, म्हणजे एक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल आणि एक इलेक्ट्रो निगेटिव्ह असेल, यांच्यातलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते पोलॅरिटीला जन्म देतं. समजा आता पोलॅरिटी बघितली आपण, ऑक्सिजन हे जास्त इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे दॅन कार्बन, मग ऑक्सिजनकडे काय येईल, डेल्टा निगेटिव्ह चार्ज येईल आणि कार्बनकडे येईल डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, द नेक्स्ट, धिस कॅन सेपरेशन ऑफ चार्जेस लीड टू फॉर्मेशन ऑफ polarity. Internal molecular forces in carbon compounds in which there are stronger than alkanes or ethers only slightly polar. आता बघा, इथर्स हे स्लाइटली पोलर असतात, तर अल्केन्स हे नॉन पोलर असतात. आणि हे जे पोलार कंपाऊंड आहे त्यांच्यात अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं हे काय असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर स्ट्रॉंगर असतात. आणि जर आपण विचार केला अल्कोहोलचा, तर अल्कोहोलच्या बाबतीत अल्कोहोलपेक्षा हे कमी विकर असतात. ओके, हे विकर असतात. देन नेक्स्ट, विच आर नॉन पोलार अँड कॅन हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन. आता अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते, यामुळे हे कंपाऊंड कसे आहेत, जास्त स्टेबल आहे आणि यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्त आहे. आणि जर आपण कम्पेअर केलं अल्केन्स आणि इथरपेक्षा कार्बोनिल कंपाऊंड जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंगर आहेत आणि अल्कोहोलपेक्षा विकर आहेत. ओके, देन बॉइलिंग पॉईंट. आता बघा बॉइलिंग पॉईंट बघा, याच्यामध्ये जर बघितलं आपण CH3 CH2 CH2 CH3, ब्युटेन आहे, मिथॉक्सी इथेन आहे, 1 प्रोपॅनॉल आहे, प्रोपॅनॉल आहे, प्रोपॅनोन आहे. तर बघा इन्क्रीज झालेलं आहे, जसं जसं आपण पुढे जातोय बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. आता ते एक ट्रेंड आहे बघा. आता ज्या वेळेस आपण अल्कोहोल घेतलं आणि इथर घेतलं, इथरचा फक्त 7 डिग्री सेल्सिअस, तर अल्कोहोलचा किती आहे, 97.2 आहे. म्हणजे अल्कोहोलचा ऑलवेज बॉइलिंग पॉईंट जास्त असणार. द नेक्स्ट, सोल्युबिलिटी. देर इज नो हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन 2 कार्बोनिल ग्रुप्स. म्हणजे 2 कार्बोनिल ग्रुप्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे. कारण काय आहे, ऑक्सिजनकडे डेल्टा निगेटिव्ह चार्ज जरी असला तरी आर ग्रुप हा काय आहे, नॉन पोलार आहे. अल्काइल ग्रुप हा नॉन पोलार आहे, त्यामुळे ह्याच्यात हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. फक्त आणि फक्त ज्यावेळेस आपण वॉटर सोल्युबल करतो त्यावेळेस लोअर अल्डेहाइड्स, लोअर कीटोन्स आर फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, द नेक्स्ट, सोल्युबिलिटी. आता बघा, अल्डेहाइड्स अँड कीटोन्स कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. वॉटरमध्ये ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. म्हणजेच काय, लोअर अल्कोहोल, लोअर अल्डेहाइड अँड लोअर कीटोन्स आर सोल्युबल इन वॉटर. Aldehydes and ketones have with 5 or fewer carbon atoms fairly soluble in water. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे लोअर अल्डेहाइड आणि कीटोन आहेत, अप टू कार्बन नंबर 5 किंवा 4 आर फेअरली सोल्युबल इन वॉटर. पूर्ण सोल्युबल नाही आहेत, ते सोल्युबल आहेत, कमी सोल्युबल आहेत. म्हणजे जसं अल्कोहोल जास्त सोल्युबल आहे त्याप्रमाणे ते सोल्युबल नाही आहेत, परंतु ते सोल्युबल आहेत. लार्ज अल्डेहाइड्स अँड कीटोन्स डिझॉल्व ओनली इन नॉन पोलार सॉल्वंट. लार्ज अल्डेहाइड जे असतात, कीटोन जे असतात, ते डिझॉल्व होतात ओनली इन पोलार नॉन पोलार सॉल्वंटमध्ये. सोल्युबिलिटी जर बघितली आपण, सोल्युबिलिटी तर बघा वॉटरमध्ये कसं होतं बघा, डेल्टा प्लस चार्ज, डेल्टा मायनस चार्ज, डेल्टा प्लस चार्ज, डेल्टा मायनस चार्ज, हे चार्जेस सेपरेशन झाल्यामुळे त्यात जे ऑपोजिट चार्जेस आहेत त्यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झाल्यामुळं ते हायड्रोजन बॉन्डिंगला परिणामी स्वरूप देतात. द नेक्स्ट, सोल्युबिलिटी इन वॉटर जनरल गाईडलाईन्स काय आहे बघा. मॉलिक्युल्स विथ पोलार ग्रुप ट्रेंड्स टू द मोर सोल्युबल इन वॉटर. जेवढे जास्त मॉलिक्युल पोलार असतील तेवढे ते मोर सोल्युबल इन वॉटर असतील. पोलॅरिटी इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी इन वॉटर इन्क्रीजेस.
Molecules that can hydrogen bond with water are more soluble than those that cannot. आणि याचा अर्थ काय होतो? ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते असे जर आपण वॉटरसोबत ट्रीट केले तर ते मोर सोल्युबल असतात. आणि जर तिसरा फॅक्टर आहे इन्क्रीजिंग द नंबर ऑफ पोलार ग्रुप्स ऑन अ मॉलिक्यूल इन्क्रीजेस इट्स वॉटर सोल्युबिलिटी. आता जर पोलार ग्रुप्स वाढले तर वॉटर सोल्युबिलिटीसुद्धा वाढणार. द नेक्स्ट इन्क्रीजिंग द मोलार मास ऑफ द सोल्युबल मॉलिक्यूल डिक्रीजेस इट वॉटर सोल्युबिलिटी. मोलार मास अजून वाढलं तर काय होतं आहे? वॉटर सोल्युबिलिटी डिक्रीज होते. नॉमेनक्लेचर बघितलं आपण. नॉमेनक्लेचर मला माहितीच आहे, मी हे आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. नॉमेनक्लेचर की शेवटी अल्केन असेल, पॅरेंट नेम अल्केलचा ई काढला, एल जोडला तर तो असतो अल्डेहाइड. म्हणजे जर इथेन आहे, इथेनचा ई काढला, एल जोडला, इथेनॉल. समजा मिथेन आहे, मिथेनचा ई सोडला, एल जोडला तर काय होईल? मिथेनॉल. The chain is number begins at the carbon. Substituents are name and number as usual. हे तुम्हाला नियम माहितीच आहे, काही काही नियम आहेत ते. आता बघा सिम्पलेस्ट अल्डिहाइड. आता मिथेनॉल, इथेनॉल हे कसे आहेत? सिम्पलेस्ट अल्डिहाइड आहेत. आता हे जे स्ट्रक्चर आहे 7,8 ब्रोमो ऑक्टेनॉल ट्रान्स टू हेक्झिनॉल हे तुम्ही ट्राय करायचे. जिथे जिथं पेनचं चित्र असेल त्या ठिकाणी ते तुम्ही ट्राय करायचे आहेत. नेम द फॉलोइंग कंपाऊंड. आता हे कंपाऊंडला नेम द्यायचं आहे. ही पूर्ण PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, ते तुम्ही पाहिजे खाली आणि हे करायचं आहे. देन नेक्स्ट कीटोन. कीटोनचं आता कसं आहे? फक्त अल्केनचा ई सोडायचा आणि ONE जोडायचा म्हणजे होईल अल्कॅनॉन. समजा आपण घेतला प्रोपेन घेतला, प्रोपेनमध्ये ई सोडला, ONE जोडला तर प्रोपेनचं काय होईल? प्रोपॅनॉन. काय होईल? प्रोपॅनॉन. म्हणजे प्रोपॅनॉन हे काय आहे त्यातलं? म्हणजे कीटोन आहे. प्रोपॅनॉल म्हणलं एल आला शेवटी तर ते काय? अल्डेहाइड आहे. म्हणजे आपण नावावरून ओळखू शकतो फंक्शन ग्रुप कोणता आहे ते. आता नॉमेनक्लेचर बघा, प्रोपॅनॉन, बिटॅनॉन. आता खाली सांगितले 3-फ्लोरोसायक्लोहेक्झिनॉल, 3-क्लोरो-2-पेंटॅनॉन हे तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. नॉमेनक्लेचर दिलेले आहेत, हे बघून घ्या, ड्रॉ करायचे, स्ट्रक्चर ड्रॉ करा. तर आयोपॅक नेम आपण ऑलरेडी घेतलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे बघा, आता सिन्नमाल्डेहाइड. व्हॉट इज आयोपॅक नेम फॉर सिन्नमाल्डेहाइड? याचा आयोपॅक नेम काय असेल? तर आपण स्टार्ट केलं 1 2 3 4. 4 केलं. 2ला काय आहे? ईने. 4ला काय आहे? फिनाईल रिंग आहे. मग काय येईल? 4 फिनाईल, 4 फिनाईल, 4 फिनाईल, 3 फिनाईल. पुढं प्रोपिनॉल, प्रोपिनॉल. समजलं? 4 फिनाईल प्रोपिनॉल म्हणजे सिन्नमाल्डेहाइड. द नेक्स्ट आता याच्या काहीतरी इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट बघा काय आहेत? अल्डेहाइड्स इन परफ्युमरी. परफ्यूममध्ये अल्डेहाइड असतात. हेप्टिनॉल म्हणजे क्लेरिसेज, प्रोपिन, हल्बर, ग्रीन ऑर्डर. हेप्टिनॉलचे आहे ऑक्टॅनॉल, ऑरेंज लाईक आहे. नोनेलॉन रोज सारखा स्मेल आहे. डिकॅनॉल पॉवरफुली ऑरेंज ट्रेंड आहे. सायट्राल जर घेतलं ऑर्डर ऑफ लेमन्स. अंडिकॅनॉल असेल कॉरिंडर लिप ऑइल. अनसॅच्युरेटेड अंडिकॅनॉल असेल वनॉल. लोरेल अल्डेहाइड असेल इलोकेटिव्ह, इव्होकेटिव्ह ऑफ लायलॅक्स ऑर व्हायलेट्स. आता ऑक्सिडेशन रिॲक्शन. रिॲक्शन बघायची ऑक्सिडेशन. ज्या वेळेस अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होईल त्यावेळेस अल्डेहाइड फॉर्म होतं. काय फॉर्म होतं? अल्डेहाइड. नेक्स्ट वन इज कीटोन आर प्रोड्यूस फ्रॉम सेकंडरी अल्कोहोल. आता जर ज्या वेळेस आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि त्याचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय भेटतं? कीटोन भेटतंय. नंबर 1 थिंग परत बघूयात. नंबर 1 थिंग प्रायमरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं तरच काय भेटतं? अल्डेहाइड भेटतं. आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तरच काय भेटतं? कीटोन भेटतो. म्हणजे सेकंडरी आणि प्रायमरी इम्पॉर्टंट आहे. प्रायमरी असेल तर अल्डेहाइड, सेकंडरी असेल तर कीटोन. टर्शरी अल्कोहोल ऑक्सिडेशनमध्ये जात नाहीत आणि जर बळजबरी केलंच तर अल्किन फॉर्म होतं. काय होतं?
नंबर ऑफ H2 बरोबर, व्हेरी गुड. आता बघा या ठिकाणी ऑक्सिडेशन ऑफ अल्डेहाइड जर बघितलं आपण, अल्डेहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर काय फॉर्म होते, कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होत आहे. म्हणजे अगेन अल्डेहाइडचं ऑक्सिडेशन केलं, परत ऑक्सिडेशन केलं, पहिले अल्कोहोलपासून अल्डेहाइड फॉर्म झालं ऑक्सिडेशनने, आणि नंतर परत ऑक्सिडेशन केलं तर काय फॉर्म होत आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होत आहे. ऑक्सिडेशन ऑफ अल्डेहाइड अँड कीटोन्स. कीटोन्स कॅन बी ऑक्सिडाइज फर्दर. कीटोन ऑक्सिडाइज होत नसतो, कारण की त्याच्याकडे काय अवेलेबल अल्फा हायड्रोजन नसतात. देन नेक्स्ट टोलन स्टेज. टोलन स्टेज जर बघितलं आपण तर टोलन स्टेज हे डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे की आपल्याला कळतं की अल्डिहाइड प्रेझेंट आहे की कीटोन प्रेझेंट आहे. मग जर विचार केला आपण, वन सबस्टन्स इज ऑक्सिडाइज अनदर मस्ट बी रिड्यूस, बरोबर आहे. देन नेक्स्ट आता टोलन्स रिएजंट कोणता आहे, सिल्वर अमाइन. सिल्वर अमाइन जर म्हणलं आपण, सिल्वर अमोनियम, दॅट इज टोलन्स रिएजंट AgNH3 ट्वाइस प्लस, दिस इज टोलन्स रिएजंट. आता नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ ऑक्सिडेशन रिॲक्शन. बघा आता एलिमेंटल सिल्वर भेटतोय आपल्याला या ठिकाणी अल्डिहाइडमध्ये, आणि दुसरी एक रिॲक्शन असेल खाली रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन. बघा आता द सेम प्रोसेस यूज इन टोलन्स टेस्ट यूज टू यूज द प्रोड्यूस सिल्वर मिरर. ओके, हे काय एवढं आपल्या सिलेबसच्या थोडं बाहेरचं आहे, हे घेणं एवढं काय महत्त्वाचं नाही, आपण याला स्किप करूया. थोडं कंटेंट जास्त भेटलं होतं आपल्याला. रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन. आता हे जे खाली दिलेले कंपाऊंड आहे 2-मिथाइल 2-प्रोपॅनॉल 2-नॉनेनॉल, यांचं 1-डिकॅनॉल, यांचं ऑक्सिडेशन करायचं आहे, रिस्पेक्टिव्ह अल्डिहाइड फॉर्म करायचं आहे किंवा कीटोन फॉर्म करायचं आहे. रिॲक्शन, व्हॉट रिॲक्शन विल पेंटॅनॉल अंडरगो इन एनी विथ टोलन्स रिएजंट. कोणती रिॲक्शन आहे, पेंटॅनॉल अंडरगो टोलन्स रिएजंट. पेंटॅनॉल बनलंय मग काय होईल, सिल्वर मिरर फॉर्म होईल, आणि अल्डिहाइड आहे म्हणून ती रिॲक्शन होईल परफॉर्म. बेंडिक टेस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन इन द शुक्रोजसाठी रिॲक्शन आहे ही बेंडिक टेस्ट. आता याच्यातून कळतं आपल्याला रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे. रिड्युसिंग शुगर कॅन बी ऑक्सिडाइज सबस्टन्स रिड्यूस इज कॉल्ड ॲज CO2+. मग रिड्युसिंग शुगर कोणती आहे आणि नॉन रिड्युसिंग शुगर कोणती आहे माहिती आहे. रिड्युसिंग शुगर आहे फ्रुक्टोज आणि नॉन रिड्युसिंग शुगर आहे सुक्रोज. मग फ्रुक्टोजचं जर आपण कॉपर 2+ ने रिॲक्शन केलं तर ऑक्सिडाइज शुगर फॉर्म होतं आणि CO2 फॉर्म होतं. बेंडिक टेस्ट बघा खाली, ज्याचा वरती CHO ग्रुप आहे, ज्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोजमध्ये वरती काय फॉर्म होतंय, वरती H हा निघून जातोय. बेंडिक टेस्ट आहे. देन नेक्स्ट आता हायड्रोजनेशन ऑफ अल्डेहाइड. आता अल्डेहाइडचं हायड्रोजनेशन केलं तर अल्कोहोल फॉर्म होतं, आणि कीटोनचं जर हायड्रोजनेशन केलं तर काय फॉर्म होतं आहे, सेकंडरी अल्कोहोल फॉर्म होतं आहे. हे सोपं आहे. रिॲक्शन्स रिडक्शन. हायड्रोजनेशन इज अ रिडक्शन रिॲक्शन while more hydrogen few bonds to oxygen. हे महत्त्वाचं आहे. आता हे रिडक्शन रिॲक्शन कशाची आहे ते बघा, क्लोरोप्रोपॅनॉन वगैरे वगैरे रिडक्शन. याचं रिडक्शन केल्यावर काय फॉर्म होईल, प्रोपॅनॉन. नॉन असेल तर काय होईल, सेकंडरी अल्कोहोल. नाल असेल खाली तर काय होईल, अल्डेहाइड. एक सिंपल आहे. द नेक्स्ट रिॲक्शन ॲडिशन. आता ॲडिशन रिॲक्शन जर बघितली आपण तर कोणती ॲडिशन रिॲक्शन बघितली आपण, टेक द टाइम मशीन बॅक टू चॅप्टर नाव 11. म्हणजे चॅप्टरमध्ये येऊन बघायचं असं वाटतंय त्यांना, बघायची गरज नाही, मी सांगतो इथे लगेच. हायड्रोजिनेशन म्हणजे काय, हायड्रोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ H2. हॅलोजिनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ X2. हायड्रेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ H2O. आणि हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ HX. व्हेरी इम्पॉर्टंट. देन जनरल ॲडिशन रिॲक्शन बघा, A आणि B ॲड केला कुठं जाणार A, कुठं जाणार B, हे डिपेंड असतं मार्कोनिकॉफ रूलवरती. ओके, आता याच्याबद्दल तसंच आहे, निगेटिव्ह पार्ट कुठं जाणार आणि पॉझिटिव्ह पार्ट कुठं जाणार ते पण ठरलेलं आहे. जर आपण अल्कोहोलची ॲडिशन केली अल्डेहाइड सोबत तर आपल्याला काय फॉर्म होत आहे, काय फॉर्म होत आहे,
एक ठिकाणी अल्कोहोल ग्रुप येईल, एक ठिकाणी इथर ग्रुप येईल. देन रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शन याला आपण काय म्हणतो, एका ठिकाणी अल्कोहोल ग्रुप, एका ठिकाणी OR ग्रुप. म्हणजेच काय म्हणणार आपण सिंगापूरला, हेमी ॲसिटल. धिस प्रोडक्ट इज नोन ॲज हेमी ॲसिटल. आणि हेमी ॲसिटल इज व्हेरी रिॲक्टिव्ह विच कॅन लुझिंग OH अँड ॲडिंग अनदर OR. म्हणजे OH ग्रुप तो लूज करणार आणि ॲडिशन करणार OR ची. आता ॲडिशन रिॲक्शन बघितलं आपण, ॲसिटल फॉर्म केलं होतं हेमी ॲसिटल. आता हेमी ॲसिटल म्हणजे काय, OH आणि OR असेल तर, आणि ॲसिटल म्हणजे काय, OR असेल तर. हे सिंपल आहे. नंतर मग बघितलं आपण रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शन हेमिकिटाल. आता हेमिकिटाल काय, 2R ग्रुप 1 OH आणि 1 OR ग्रुप. हेमिकिटाल पण असतं, हे पण लक्षात घ्या. द नेक्स्ट आता एक चार्ट बघायचा आपल्याला ॲडिशन रिॲक्शन. आता हा काय बघा, आता हेमी ॲसिटल किटाल हेमिकिटाल कसं फॉर्म होतंय हे बघा. हेमी ॲसिटलमध्ये जर आपण Hच्या जागी R टाकला तर समजून घ्यायचं ते किटाल तयार झालं, हेमिकिटाल तयार झालं. आणि इकडं ॲसिटलमध्ये जर आपण Hच्या जागी R टाकला तर किटाल फॉर्म झालं. सिंपल आहे. आता यातले कोणते हेमी ॲसिटल आहे, कोणते किटाल आहे हे तुम्ही बघा आणि हे सॉल्व करा. सॉल्व करून कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता बघा हे काय आहे, मोनोसॅक्राइड ॲडिशन रिॲक्शन वगैरे वगैरे. आता हेमी ॲसिटल आहे, हेमिकिटाल आहे, 1 OH 1 OH R 1 R. कोणतं आहे हेमी ॲसिटल ते सुद्धा आपल्याला कळतंय. आता टॉटोमर रिॲक्शन किटोइनॉल टॉटोमेरिझम, व्हेरी इम्पॉर्टंट. टॉटोमेरिझम दॅट इज किटो म्हणजे किटोन फॉर्म, आणि इनॉल म्हणजे काय तर R आणि अल्किन आणि OH ग्रुप. म्हणजे इन म्हणजे अल्किन आणि OL म्हणजे अल्कोहोल, दॅट इज इनॉल फॉर्म. हे खाली तुम्ही बघून घ्या. एक रिॲक्शन उरली अल्डोल कंडेन्सेशन, व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. ही खरं तर आधी यायला हवी होती पण ती आता आली आहे. तर बघूयात अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय. तर लार्जर मॉलिक्युल्स बाय फॉर्मिंग अ न्यू कार्बन बॉन्ड बिटवीन 2 मॉलिक्युल्स. यात जर बघितलं आपण दॅट इज OH और एन्झाईम R3R1 R2 R4 2 कीटोन ग्रुप. आता ते जर आपण कंबाईन केले ते एक ठिकाणी OH फॉर्म होईल, एका ठिकाणी कीटोन ग्रुप फॉर्म होईल. दॅट इज अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. ही रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्णतः बघणार आहोत मेकॅनिझम सहित. आता फक्त आणि फक्त रिॲक्शन निहाळून घ्या, बघून घ्या. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण सगळं काही बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.